नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, AGM कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण तिसरा चॅप्टर ॲडमिशन ऑफ पार्टनर याच्यामधलं एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण ॲडमिशनचे एक्झाम्पल पहिले पेज नंबर 135 हे पाहणार आहोत. The balance sheet of Sujata and Purnima who shared profits equally as follows. म्हणजेच सुजाता अँड पौर्णिमा यांचा रेशो इक्वली दिलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. आपण लायबिलिटीज साईड पाहूया. कॅपिटल्स सुजाता 1 लाख, पौर्णिमा 1,40,000. दोन्हीच म्हणून आउटरला 2,40,000. क्रेडिटर्स 34,000. बिल्स पेएबल 26,000. बरोबर. अशा प्रकारे आपण लायबिलिटीज साईड पाहिलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 60,000, प्लांट अँड मशिनरी 70,000, फर्निचर 24,000, सन्ड्री डेटर्स 26,000, स्टॉक 40,000, कॅश 80,000. अशा प्रकारे आपण ॲसेट साईड पाहिलेली आहे. बॅलन्स शीट टॅली 3 लाखने झालेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ऑन 1 एप्रिल 2018 म्हणजे हे फायनान्शियल इयर स्टार्ट होते 1 एप्रिल 2018ला. अपर्णा जॉईन्स the firm as a third partner for 1/5 share of future profits on the following terms and conditions. खालील टर्म्स अँड कंडिशननं या दोघांनी सुजाता आणि पौर्णिमा यांनी अपर्णाला आपल्या फर्ममध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे आणि अपर्णा 1/5 शेअर्स घेऊन या बिझनेसमध्ये पुढच्या वर्षी 1 एप्रिल 2018मध्ये येणार आहे. बरोबर. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ए. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. टोटल गुडविल 2 लाख आहे ऑल फर्मची. अपर्णा इज टू बी ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. कॅशनं अपर्णाने गुडविल आणलेले आहे तिच्या 1/5 रेशोप्रमाणे. बरोबर. ते आपण याचे कॅल्क्युलेशन करणार आहोत. बी. अपर्णा इज टू बी ब्रिंग इन ₹1 लाख ॲज कॅपिटल. अपर्णानं बिझनेसमध्ये 1 लाख कॅपिटल आणलेलं आहे. बरोबर. सी. ए प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजेच आपल्याला प्रोव्हिजन्स म्हणजेच RDD 10% आपल्याला डेटर्सवरती RDD काढायला सांगितलेले आहे. डी. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. आपल्याला लँड अँड बिल्डिंगची किंमत दिलेली आहे 80,000. बरोबर. ई. स्टॉक्स प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. म्हणजेच स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरीची किंमत रिड्यूस केलेली आहे 20%. म्हणजेच किंमत कमी झालेली आहे. बरोबर. आता पुढे ड्राफ्ट दी जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड दी अबाव अरेंजमेंट्स अँड गिव्ह दी ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ दी फर्म. आपल्याला या पहिल्या एक्झाम्पलमध्ये ॲडमिशनच्या आपल्याला जर्नल एंट्रीज आणि ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली आहे. बरोबर. आता आपल्याला लेजरमध्ये जर ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये लेजर जर विचारला असेल तर लेजर अकाउंट्स विचारले असतील तर लेजर अकाउंट्समध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट्स त्याला और दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हा ओपन करावा लागतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा अकाउंट ओपन करावा लागतो आणि तिसरा ओपनिंग बॅलन्स शीट ओपन करावं लागते. असे 3 अकाउंट आपल्याला लेजरमध्ये ओपन करावे लागतात आणि वर्किंग नोटमध्ये आपल्याला
गुडविल अकाउंट आणि कॅश अकाउंट ओपन करावा लागतो. आता या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत आणि फक्त ओपनिंग बॅलन्स शीट फक्त तयार करायला सांगितलेले आहे. म्हणजेच आपल्या वर्किंग नोटमध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागणार आहे, त्याच्यानंतर गुडविल ओपन करावं लागणार आहे आणि कॅश अकाउंट देखील ओपन करावं लागणार आहे. आणि ॲन्सरमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज आणि ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला तयार करावी लागणार आहे. बरोबर. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज आपल्याला सुरुवातीला दिलेल्या आहेत. इन दी बुक्स ऑफ सुजाता, पौर्णिमा आणि न्यू पार्टनर्स अपर्णा अशी तिघांची पण नावं टाकायची आहेत. जर्नल असं टायटल द्यायचं आहे. जर्नलचा फॉर्मॅट एका पेजमध्ये आखून घ्यायचा आहे. डेट पर्टिक्युलर जर्नलमध्ये LF घ्यायचं असतं. LF लेजर फ्लो नंबर, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज हे एका पानामध्ये जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट टाकायचा आहे. दुसऱ्या पानामध्ये बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला ओपन करायची आहे. ही दुसऱ्या पेजवरती घ्यायची आहे. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. अशा प्रकारे. आणि वर्किंग नोटमध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागणार आहे. म्हणजे तिसऱ्या पानावरती अर्ध्या पानामध्ये तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली अर्ध्या पानामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागणार आहे. चौथ्या पेजवरती तुम्हाला वर्किंग नोटमध्येच गुडविल अकाउंट अर्ध्या पानामध्ये ओपन करावं लागणार आहे आणि अर्ध्या पानामध्ये कॅश अकाउंट ओपन करावं लागणार आहे. बरोबर. म्हणजेच वर्किंग नोटमध्ये तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, गुडविल अकाउंट आणि कॅश अकाउंट हे 4 अकाउंट तुम्हाला ओपन करावे लागतील, तर तुम्हाला ॲन्सर व्यवस्थित सोडवता येईल. आणि आपल्या मेन ॲन्सरमध्ये त्यांनी जर्नल एंट्रीज आणि ओपनिंग बॅलन्स शीट सांगितलेले आहे. तर हे जर्नल एंट्रीज आणि ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचे असेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटचा आधार घ्यावा लागतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा आधार घ्यावा लागतो, गुडविल अकाउंटचा आधार घ्यावा लागतो आणि कॅश अकाउंटचा देखील आधार घ्यावा लागतो. तर ते आपण ॲन्सर पाहताना सविस्तर पाहणार आहोत. आता ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट पाहायच्या अगोदर आपण काही अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर करणार आहोत. आता वरती आपल्याला बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 दिलेले आहे. आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेलं आहे 1 एप्रिल 2018ची. बरोबर. आता या ठिकाणी लायबिलिटीज साईडचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. आणि ॲसेट साईडचा बॅलन्स कोणता असतो? डेबिट. म्हणून लायबिलिटी साईडला आपल्याला कॅपिटल्स अकाउंट दिसतात. याच्यामध्ये सुजाता 1 लाख आहे आणि पौर्णिमा 1,40,000 आहे. आता याचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. म्हणून आपण कुठं जाणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जाणार. वर्किंग नोटमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जायचं आणि बॅलन्स कोणता असतो? तो लायबिलिटी साईडचा क्रेडिट. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन सुजाता 1 लाख आणि पौर्णिमा 1,40,000. अपर्णाच्या कॉलममध्ये डॅश. बरोबर. त्याच्यानंतर पुढे ॲसेट साईडला आपल्याला कॅश अकाउंट दिसतोय. कॅश अकाउंटचा बॅलन्स किती आहे? 80,000. बरोबर. आता ॲसेट अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो? डेबिट. म्हणून वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि टू बॅलन्स ब्रॉट डाऊन या ठिकाणी 80,000 घ्यायचं आहे. बरोबर.
आणि या ठिकाणी कॅपिटल अकाउंट देखील आपण ट्रान्सफर केलेले आहेत. बरोबर, अशा प्रकारे आपण बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. आता आपण ॲडजस्टमेंटकडे वळूया. ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर ऑफ 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स ऑन दी फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स. ए, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. ऑल फर्मचं गुडविल 2 लाख आहे. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. तर 1/5 प्रमाणे अपर्णाचं आपल्याला गुडविल काढावं लागणार आहे आणि ते तिनं कॅश आणलेलं आहे. बरोबर, आता ऑल गुडविलची किंमत किती आहे? 2 लाख. 2 लाख गुणुले 1/5. अपर्णानं 1/5 प्रमाण आणलेलं आहे म्हणून त्याच्या रेशो प्रमाण काढायचं आहे 1/5. 5 × 5 5 × 20 वरचे 4 शून्य घेतले. बरोबर, 40,000 झाले म्हणून 40,000 गुडविल अपर्णाचं आलेलं आहे. बरोबर, त्याच्यानंतर बी, अपर्णा इज टू बी ब्रिंग इन ₹1 लाख ॲज कॅपिटल. कॅपिटल देखील अपर्णानं व्यवसायामध्ये 1 लाख आणलेलं आहे. बरोबर, आता या ठिकाणी कॅपिटल व्यवसायामध्ये आणलं तर एंट्री काय होते? कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णा कॅपिटल अकाउंट. बरोबर, त्याच्यानंतर गुडविल व्यवसायामध्ये आणली तर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. बरोबर, तर याची आपण एंट्री करणार आहोत. ए आणि बीची आपण कंबाईंड एंट्री करणार आहोत. डेटमध्ये 2018 एप्रिल 1 म्हणजे 1 एप्रिल 2018 ओपनिंगची डेट टाकायची आहे. कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णा कॅपिटल अकाउंट 1 लाख टू गुडविल अकाउंट 40,000. बरोबर, आता या दोन्हीची बेरीज करायची. किती आले? 1,40,000. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला 1,40,000 टाकायचं आहे. बरोबर, बिंग कॅश ब्रॉट इन बाय अपर्णा ॲज हर शेअर ऑफ कॅपिटल अँड गुडविल. व्यवसायामध्ये अपर्णानं कॅपिटल 1 लाख आणलेलं आहे आणि गुडविल किती आणलेलं आहे? 40,000. अशा प्रकारे ही पहिली एंट्री आपण केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे अपर्णाने गुडविल किती आणलेलं आहे? 40,000. मग ही 40,000 गुडविल ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. ती कशी? इक्वली. ओल्ड पार्टनर्सचा रेशो कसा आहे? इक्वली आहे. म्हणून दुसरी एंट्री 1 एप्रिलला गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू सुजाता कॅपिटल अकाउंट 20,000 टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट 20,000. बरोबर, बिईंग द अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स इन सॅक्रिफायसिंग रेशो. बरोबर, अशा प्रकारे दुसरी देखील आपण एंट्री बघितलेली आहे. पुढे सी, ए प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्डे डेटर्स. आपल्याला RDD 10% सन्डे डेटर्सवर काढायला सांगितलेली आहे. सन्डे डेटची मूळ किंमत किती आहे? 26,000. 26,000वरती 10% म्हटल्यावर किती येणार? 2,600. बरोबर, म्हणजेच 10% RDD आपण सन्डे डेटर्सवर काढल्यावर 2,600 आपल्याला मिळते. सन्डे डेटची मूळ किंमत 26,000 आहे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये. 10% म्हटल्यावर 1 झिरो कमी होते 2,600. म्हणजे 2,600नं सन्डे डेटची किंमत कमी झाली म्हणजे ॲसिडची किंमत कमी झाली. बरोबर, अगोदर आपण कमी झालेली ॲसिडची किंमत पाहूया. हे झालं 1. आणि या ठिकाणी डी, लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. 80,000. लँड अँड बिल्डिंगची किंमत किती सांगितली? 80,000. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये बघा लँड अँड बिल्डिंगची किती किंमत आहे? 60,000. 60,000 मूळ किंमत आहे आणि या ठिकाणी आपल्याला किती दिली? 80,000. म्हणजे किती ना वाढ झाली? 20,000ने वाढ झालेली आहे ॲसिडची किंमतीत. बरोबर, आता ह्याचा इफेक्ट वेगळा. आता इथं कमी झालेली आहे. आता आणखीन खाली ईमध्ये पाहूया. स्टॉक्स प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. म्हणजे रिड्यूस म्हणजे काही कमी झालेली आहे. स्टॉकची किंमत किती आहे? 40,000 मूळ किंमत. 20% 10%ने किती? 4,000 आणि 20%ने 8,000. म्हणजे 8,000नं किंमत स्टॉकची कमी झालेली आहे, लेस. बरोबर, प्लांट अँड मशिनरीची किंमत 70,000 आहे. 10%ने किती? 1 झिरो कमी 7,000. 7 दुने 14. 14,000ने किंमत कमी झालेली आहे. बरोबर, म्हणजे प्लांट अँड मशिनरीची 14,000ने किंमत कमी झाली. स्टॉकची 8,000ने किंमत कमी झाली. सन्डे डेटरची 2,600नं
किंमत कमी झालेली आहे. आता हे 1, 2, 3 ह्या 3 ॲसेटची किंमत कमी झालेली आहे आणि लँड अँड बिल्डिंगची किंमत 20,000 वाढलेली आहे. म्हणजे 1, 2, 3 याची एक एंट्री आणि याची एक एंट्री. आता एंट्री आपण पाहूया. आता तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटला ॲसेट्समध्ये घट झाली किंवा वाढ झाली याचं पोस्टिंग त्या ठिकाणी कसं होतं ते तुम्हाला सांगणार आहे. आता बघा या ठिकाणी ॲसेटच्या किमतीत वाढ झाली, ॲसेट प्लस बरोबर वाढ झाली की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं. लायबिलिटीजमध्ये घट झाली म्हणजे लायबिलिटीज कमी झाली म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये असतो थोडक्यात, म्हणून क्रेडिट साईडलाच घ्यायचं. त्याच्यानंतर ॲसेटमध्ये घट झाली म्हणजे ॲसेटची किंमत कमी झाली तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. लायबिलिटीजमध्ये वाढ झाली म्हणजे वाढ झाली की आपलं देणं वाढलं म्हणून डेबिट साईडलाच बरोबर. म्हणून या ठिकाणी हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ॲसेटच्या किमतीत वाढ झाली क्रेडिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. लायबिलिटीजमध्ये घट झाली म्हणजे लायबिलिटी आपली कमी झाली तरी पण क्रेडिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला बघा ॲसेटमध्ये घट झाली म्हणजे ॲसेट आपली कमी झाली तर आपण लॉसमध्ये जातो म्हणून डेबिट साईडला. आणि लायबिलिटीजमध्ये वाढ झाली म्हणजे आपल्याला देणं वाढलं तरी देखील आपलं एक्सपेंडिचर वाढतं म्हणून डेबिट साईडला बरोबर. अशा प्रकारे हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आता आपण एंट्री करणार आहे. आता लायबिलिटी ॲसेट्समध्ये काय झाली होती, घट झाली होती म्हणजे किंमत कमी झालेली आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला डेबिट करावं लागणार आहे. म्हणून एंट्रीमध्ये 1 एप्रिलला रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्सवर आपल्याला RDD 10% सांगितली होती म्हणून टू RDD अकाउंट 2,700, टू स्टॉक्स अकाउंट 8,000, टू प्लांट अँड मशिनरी 14,000 बरोबर. या सर्वांची बेरीज केली 24,700 आलेली आहे म्हणून ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टाकलेली आहे. बिंग डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ डेटर्स स्टॉक प्लांट अँड मशिनरी रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. ॲसेटच्या किमतीत घट झालेली आहे किंवा ॲसेटची किमती कमी झालेली आहेत म्हणून ही आपण एंट्री कंबाईन पाहिलेली आहे. आता एका ॲसेटची किमतीत काय झाली होती, वाढ झाली होती बरोबर. म्हणून वाढ झाल्यावर आपण काय करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट करतो बरोबर. म्हणून ते देखील आपण एंट्री बघूया. 1 एप्रिल लँड अँड बिल्डिंगच्या किमतीत वाढ झाली होती बरोबर. म्हणून लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 20,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 20,000. बिंग इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट बरोबर. म्हणजे ही घट झालेली आणि इथं वाढ झालेली. अशा प्रकारे आपण दोन्ही पण एंट्र्या बघितलेल्या आहेत. आपल्या सर्व ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता आपण ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेलं नाही त्याचं आपण पोस्टिंग करणार आहोत. लँड अँड बिल्डिंग आपण पाहिलेलं आहे, प्लांट अँड मशिनरी पाहिलेलं आहे, फर्निचर आपण पाहिलं नव्हतं. फर्निचर किती आहे, 24,000 आहे. तसं कुठं ट्रान्सफर करणार तर ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर 24,000 बरोबर. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स बघितलेलं आहे, स्टॉक बघितलेला आहे, कॅशचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. इकडं कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. क्रेडिटर्स पाहिलेलं नाही, बिल्स पेएबल पाहिलेलं नाही. तर हे आहे तसं दोन्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 34,000 आणि बिल्स पेएबल 26,000 बरोबर. आता क्लोजिंग बॅलन्स शीटमधले सर्व आपण अकाउंटचं पोस्टिंग केलं आणि सर्व ॲडजस्टमेंट देखील बघितलेल्या आहेत. आता आपण लेजर पोस्टिंग करूया. आता कॅश अकाउंट डेबिट आहे बरोबर. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला ही दोन्ही अकाउंट अपोजिट अकाउंटचं पोस्टिंग आपण करणार आहोत. टू अपर्णा कॅपिटल अकाउंट 1,00,000 आणि टू गुडविल अकाउंट 40,000. आता कॅश अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं बरोबर. टू अपर्णा कॅपिटल 1,00,000 आणि टू गुडविल 40,000 बरोबर. याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आता अपर्णा कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिटला जाणार
अपोजिट अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट आणि सुजाता कॅपिटल अकाउंटमध्ये डॅश, पौर्णिमा कॅपिटल अकाउंटमध्ये डॅश आणि अपर्णा कॅपिटल अकाउंटमध्ये 1,00,000 बरोबर पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर गुडविल अकाउंट आपण काय केलेलं आहे क्रेडिट, म्हणून गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. अपोजिट अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट आणि किंमत आहे 40,000 बरोबर. त्याच्यानंतर ह्या पहिली एंट्रीचं आपण पोस्टिंग लेजर पोस्टिंग केलेलं आहे. आता दुसरी एंट्री गुडविल अकाउंट काय केलेलं आहे डेबिट, म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि हे 2 अकाउंट अपोजिट घ्यायचे आहेत. म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिटला आपण गेलो टू सुजाता कॅपिटल अकाउंट 20,000, टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट 20,000 बरोबर. आता हे दोन्ही अकाउंट काय केलेले आहेत क्रेडिट कॅपिटल अकाउंट आहेत, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट आणि दोघांच्या कॉलममध्ये 20,000 घ्यायचे. सुजाता कॅपिटल अकाउंटमध्ये 20,000 आणि पौर्णिमा कॅपिटल अकाउंटमध्ये 20,000, अपर्णाच्या कॅपिटलमध्ये डॅश बरोबर. अशा प्रकारे 2 ॲडजस्टमेंटचं आपण लेजर पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबर रिव्हॅल्युएशन अकाउंट काय केलेलं आहे डेबिट, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि हे 3 अकाउंट टू RDD अकाउंट, टू स्टॉक अकाउंट, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट काय करायचे या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जायचं बरोबर. वर्किंग नोटमध्ये आपण आलो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू RDD 2,600, टू स्टॉक 8,000, टू प्लांट अँड मशिनरी 14,000 बरोबर. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट, पुढची एंट्री पाहा, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. अपोजिट अकाउंटचं नाव काय बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 20,000 बरोबर. अशा प्रकारे याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता ही शेवटची जी एंट्री आहे ही रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट आता वर्किंग नोटमधला क्लोज करणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे, तर डेबिट साईडच्या सर्व अमाऊंटची आपण बेरीज केली 24,600 आलेले आहे. ते आपण आहे तशी क्रेडिट साईडला मांडली 24,600. 24,600मधनं हे फक्त 20,000 लेस केले तर किती उरले 4,700. 4,700 उरलेले आहेत. तर इक्वली दोन्ही पार्टनर्सला आपल्याला इक्वली द्यायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा आता लॉस मिळणार आहे कारण की डेबिट साईड मोठी आहे आणि क्रेडिट साईड लहान आहे, म्हणजे लॉस मिळणार आहे. तर लॉस किंवा प्रॉफिट ओल्ड पार्टनर्सलाच फक्त डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, कारण की पुढच्या वर्षामध्ये न्यू पार्टनर्स अपर्णा येणार आहे. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटचा लॉस असू द्या किंवा प्रॉफिट असू द्या बरोबर, तो ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणून या ठिकाणी डिफरन्स 4,700 आलेला आहे. तर ओल्ड पार्टनर्सला तो इक्वली वाटायचा आहे, म्हणून 4,700 नेमकं किती 2,300. म्हणून या ठिकाणी बाय सुजाता कॅपिटल अकाउंट 2,300 आणि बाय पौर्णिमा कॅपिटल अकाउंट 2,300 रिव्हॅल्युएशन लॉस बरोबर. लॉस कधी पण आपल्याला क्रेडिट साईडला मिळतो, प्रॉफिट कधी पण आपल्याला डेबिट साईडला मिळतो बरोबर. आता हा लॉस आहे बरोबर, तर लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेतो बरोबर. म्हणून आता ह्याची एंट्री आपण करणार आहोत. 1 एप्रिल शेवटची एंट्री सुजाता कॅपिटल अकाउंट 2,300, अपर्णा कॅपिटल अकाउंट 2,300 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 4,700 बरोबर. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लॉस निघाला 4,600 आणि सुजाता कॅपिटल अकाउंट आणि अपर्णा कॅपिटल अकाउंटच्या तो आपण डेबिटला घेतलेला आहे बरोबर. अशा प्रकारे आपण ही एंट्री बघितलेली आहे. नॅरेशन पाहूया. बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बरोबर. लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. आता आपण लॉस ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट केले होतं म्हणून डेबिट साईडला आलो आपण. अपोजिट अकाउंटचं नाव टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. सुजाताच्या कॉलममध्ये 2,300, पौर्णिमाच्या कॉलममध्ये 2,300, अपर्णाच्या कॉलममध्ये डॅश बरोबर. अशा प्रकारे ओल्ड पार्टनर्सला आपण लॉस डिस्ट्रीब्यूट केलेल्याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला ॲसेटच्या किमतीत घट झालेली आहे बरोबर. या तिन्हीची
RDD 2,600, स्टॉक 8,000 आणि प्लांट अँड मशिनरी 14,000. याचं दुसरं पोस्टिंग आपण करणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण जाणार आहोत. सन्ड्री डेटर्सची मूळ किंमत 26,000 इनरला घ्यायची आहे. लेस प्रोव्हिजन्स किंवा RDD किती 2,600. आता 26,000मधून हे 2,600 गेले, आउटरला किती आले 23,400. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्याखाली स्टॉक किती आहे, मूळ किंमत 40,000. लेस डिक्रीज कमी झालेली आहे किती 8,000, म्हणून त्याच्याखाली 8,000 घ्यायचं. 40,000मधून 8,000 गेले, आउटरला किती आले 32,000. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी मूळ किंमत 70,000. लेस डेप्रिशिएशन 14,000. 70,000मधून 14,000 गेले, आउटरला किती आले 56,000. अशा प्रकारे ज्या ॲसिडची किंमत कमी झाली होती त्याचं आपण दुसरं पोस्टिंग देखील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला केलेलं आहे. त्याच्यामध्ये सन्ड्री डेटर्स आपण बघितलेला आहे, स्टॉक बघितलेला आहे आणि प्लांट अँड मशिनरी बघितलेला आहे. आता आपण ॲसेटची किमतीत वाढ झाली कोणत्या, लँड अँड बिल्डिंगच्या, कितीनं 20,000. आता ह्याचं पोस्टिंग करणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण जाणार. बरोबर. लँड अँड बिल्डिंग मूळ किंमत किती आहे 60,000. ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाली म्हणलं की आपण ॲड ॲप्रिशिएशन असं म्हणतो, किती 20,000, म्हणून 20,000 घ्यायचे. 60,000 प्लस 20,000 आउटरला 80,000. बरोबर. या ज्या ह्या ज्या मूळ किमती आहेत ह्या 26,000, 40,000, 60,000, हे 70,000 ह्या किमती आपण ओल्ड बॅलन्स शीटमधून घेतलेल्या आहेत. बघा, लँड अँड बिल्डिंग 60,000, प्लांट अँड मशिनरी 70,000, सन्ड्री डेटर्स 26,000, स्टॉक 40,000. बरोबर. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला ह्या किमती मिळतात. बरोबर. याच्यावरूनच ॲसेटची किमतीत वाढ झाली का घट झाली आपल्याला समजायला मदत होते. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची कोणती साईड मोठी आहे तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला तिन्हीची पण बेरीज करायची. बरोबर. असं टोटलची क्रेडिट साईडला देखील रेषा वाढायची आणि डेबिट साईडला देखील रेषा वाढायची आहे. अपरणाची बेरीज करूया आपण अगोदर. अपरणाचं 1,00,000 या ठिकाणी घेतलेलं आहे. ते अपोजिट साईडला डेबिटला मांडलं 1,00,000. वरती काहीच किंमत नाही डेबिट साईडला, म्हणून 1,00,000 रुपये क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. दुसरा पार्टनर्स आपण घेऊया पौर्णिमा. 1,40,000 आणि 20,000 एवढे अमाऊंट दिसतात. यांची बेरीज केली 1,60,000 आलेले आहे. ते आपण क्रेडिट साईडला मांडली, ते आहे तशी आपण डेबिट साईडला मांडली 1,60,000. 1,60,000मधून हे 2,300 गेले, किती आले डिफरन्स 1,57,700 क्लोजिंग बॅलन्स पौर्णिमाचा निघालेला आहे. आता आपण सुजाता कॅपिटल अकाउंट बघूया. सुजाता कॅपिटल अकाउंटमध्ये 1,00,000 आणि 20,000 एवढे अमाऊंट दिसतात. याची बेरीज केली 1,20,000 आलेली आहे. ते आहे तशी डेबिट साईडला मांडली 1,20,000. 1,20,000मधून 2,300 गेले, 1,17,700 क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे. म्हणून याला टायटल दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स. बरोबर. क्लोजिंग बॅलन्स कॅपिटल अकाउंटचा निघालेला आहे. तो पुढच्या वर्षी ट्रान्सफर केला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,17,700, 1,57,700 आणि 1,00,000. बरोबर आहे तसे हे जे आहेत ते ओपनिंगला पुढच्या वर्षी ट्रान्सफर केलेले आहेत. आता हा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स तुमचा क्लोजिंग निघालेला आहे. बरोबर. तर हे तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावं लागणार आहे. बरोबर. म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये आपण आलो. कॅपिटल अकाउंट्स सुजाता 1,17,700, इनरला पौर्णिमा 1,57,700 आणि अपर्णा 1,00,000. या सर्वांच्या अपोजिटला बेरीज झाली 3,75,400. बरोबर. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करून त्याचं बॅलन्स या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेलं आहे. पुढे वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट आपला ॲटोमॅटिक टॅली झालेला आहे, याचा बॅलन्स निघणार नाही. आता कॅश अकाउंटच्या डेबिटला सर्व पोस्टिंग झालेलं आहे. बरोबर. या सर्वांची बेरीज केली किती आली
2,20,000 आलेलं आहे. डेबिट साईड मोठी आहे म्हणून डेबिट साईडची बेरीज केली 2,20,000. आहे तशी क्रेडिट साईडला म्हटलं 2,20,000. या ठिकाणी वरती काहीच नाही कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणून क्लोजिंग बॅलन्स किती निघाला 2,20,000 आहे तसा, म्हणून बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,20,000 आला. हा पुढच्या वर्षी ट्रान्सफर केला, टू बॅलन्स बट डाऊन 2,20,000. आता कॅश इन हँड किंवा कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स किती निघाला 2,20,000, म्हणून तो आपल्याला बॅलन्स शीटला घ्यावा लागणार आहे. म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 2,20,000 आलेला आहे. आता आपण ओपनिंग बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. ओपनिंग बॅलन्स शीट टॅली करत असताना लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, तर आपले एक्झाम्पल टॅली होणार आहेत. आपण आता लॅबिलिटी साईड पाहूया. लॅबिलिटी साईडला 34,000, 26,000, 3,75,400 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज किती आलेली आहे 4,35,400 बरोबर. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 2,20,000, 23,400, 32,000, 24,000, 80,000 आणि 56,000 एवढे अमाऊंट दिसतात. सर्वांची बेरीज केली 4,35,400 आलेली आहे. अशा प्रकारे आपली ओपनिंग बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचं पहिले एक्झाम्पल पाहिलेलं आहे, सुजाता अँड पौर्णिमा आणि न्यू पार्टनर्स अपर्णा. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण जनरल एंट्रीज आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर न्यू बॅलन्स शीट म्हणजेच ओपनिंग बॅलन्स शीट देखील आपण पाहिलेली आहे. आणि वर्किंग नोटमध्ये आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, गुडविल अकाउंट आणि कॅश अकाउंट पाहिलेला आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.